मी संजय पुरंदरे, मी प्रभाग क्रमांक 7 मध्ये राहतो। 7 मध्ये गौरव पुरंदरे सुद्धा, डॉक्टर जाधव आणि सोनोने माजी महापौर सोनोने यांची मिसेस उभा आहे आणि राहुलची आई उभा आहे। या वार्डामध्ये अनेक समस्या आहेत। पहिली समस्या म्हणजे लाईटच्या तारा, ती सगळ्यात मोठी समस्या किती वर्षापासून आहे, आल्यापासून 1980 ला आम्ही हडपत आलो। त्यानंतर इकडची स्कीम 1986-87 ला सुरू झाली, त्यापासून लाईटच्या तारा तशाच आहेत। प्रत्येकाच्या घरात हात लागतो अक्षरशः ताराला। ती काही प्रोजेक्ट झालेला नाही। नंतर प्रत्येक ठिकाणी खांदून ठेवले तर एक 2 व्हीलर सुद्धा जाऊ शकत नाही गाडीसाठी। दुसरी गोष्ट पाण्याची तर आहे, सगळ्यांना माहिती आहे। 8 दिवसाच्या पुढेच पाणी येतं, 8 दिवसा आधी पाणी येत नाही। आतापर्यंत रेकॉर्ड आहे, पाणी आलं नाही 8 दिवसाच्या आधी। नळाची पण ड्रेनेज असं आहे की सुरुवातीला पाणी इतकं घाण येतं, आमच्याकडे सुद्धा तसं आहे। पहिला इतका वास येतो, चंबरचा पूर्ण वास त्या पाण्याला, आलं लक्षात। दुसरी गोष्ट म्हणजे रस्ता, ज्या गल्ली आहेत ना, गल्ल्या रस्त्याने सिडकोनी इतकं अंतर ठेवलं गल्ल्यामध्ये की त्यात 2 व्हीलर जाऊ शकत नाही। आणि पुन्हा काय झालंय, रस्ते खराब असल्यामुळे अजून चालता येत नाही। मागच्या घरातल्या माणसाला इकडे रोड बसून जाणं मुश्किल झालंय घराच्या। आणि दुसरी असं आहे, बाकी कामं कर म्हणजे राहुल म्हणजे नंबर 1 सध्या इथं। राहुलचं काम सगळ्यात चांगलं आहे। गौरव पुरंदरे जे आहेत ते 12 मध्ये तिकडे 9 B सेक्टर मध्ये सगळीकडे काम करतोय। कोणता उमेदवार कोणत्या उमेदवाराचा प्रचार किंवा या वार्डामध्ये वॉर्ड नंबर 7 हा प्रथा पहिल्यापासून शिवसेनेचा वार्ड आहे। 1986 पासून आम्ही केशव सोनवणेंना पहिल्यांदा निवडून दिलं। त्यानंतर प्रत्येक वेळेस तुम्ही बघा शिवसेनेत निवडून आली, मी त्याचा साक्षीदार आहे। कारण की मी माझा जन्म 1969 आहे। मी 80 मध्ये हडपला राहायला आलो। 86 पासून आम्ही शिवसेनेला निवडून होते, दुसरा कोणी झाला नाही। म्हणून ह्या वर्षी ह्यांचा 4 जणांचा पॅनल 100% निवडून येणार। सगळ्यांचं काम ओके आहे, एवढंच मी बोलतो। धन्यवाद। वार्ड क्रमांक 7 मध्ये रोडची आणि ड्रेनेजची फार एक अडचण आहे, ते सोडायला पाहिजे। अजून बरंच काही आहे, रोडचे काम चांगले नाहीये आणि या वार्डात चांगला नगरसेवक पाहिजे। राहुल सोनवणे चांगलं काम करतो 2 वर्षापासून, तसंच सतत तो निवडून आला तर चांगलं काम करेल। या इथूनच आमची इच्छा आहे की राहुल निवडून यायला पाहिजे। राहुलची आई काय काय समस्या त्या समस्या भरपूर ड्रेनेजची आहे, पाणी 7-7 दिवसांनी येते, ते रोज यायला पाहिजे। पाणी अर्धा तास सांगतात आणि 5 मिनिटाचं पाणी सोडावं लागतं मला। असं कोणत्या पक्षाचा जोर आहे सध्या तसं बघायला गेलं तर आहे तसं, पण राहुलचे पण आहे। आमचा प्रभाग आहे 7। आमची महत्वाची समस्या जर म्हटली तर इथं संडास बाथरूम पाहिजे। कारण ती बाहेरगावून जरी पाहुणे आली तर ते इथं रस्त्यावर थांबतात, ते आम्हाला विचारता दुकानदार असल्यामुळे की बुवा इथं लघवीला जागा कुठे, इथं बाथरूमला जायचं कुठं आहे काही, ही महत्वाची समस्या आहे। दुसरी पाण्याची तर आहेच, ती 7-8 दिवसाला येते। 7-8 दिवसाला येते, तर ती 1 दिवसाआड 2 दिवसाआड आलं तर बरं होईल। अजून बाकी रस्त्याचं ते बरंच काम झालेलं आहे, पण ते बाजूची गट्टू बसवायला पाहिजे। ड्रेनेजच्या समस्या आहे, ती पाणी जुई नळाला आल्यानंतर आम्हाला जवळजवळ 5 ते 7 मिनिट पाणी वाया जाऊ द्यावं लागतं। अक्षरशः म्हणजे पाण्याची नासडी होती, कारण त्याच्यात ड्रेनेज मिक्सिंग पाणी येते, पूर्ण काळं पाणी येतं। सर्वच जण पाणी सोडता पण बोलत नाही। किती ड्रेनेजचं काम जर केलं लवकर, ते ड्रेनेज मिक्सिंग पाणी नाही आलं की आपल्याच पाण्याची बचत होईल। काय वाटतं या भागामध्ये, प्रभागामध्ये 7 नंबर मध्ये कोणाचं असं जोर आहे किंवा कोण निवडून येऊ शकतो? इथं आता द्विधा स्थिती, आता मनसेचा आपलं याच जास्त हे दिसतं, मशालचं, ते कोणी म्हणतं भाजपवाल्याचं। तुम्हाला काय वाटतं? दोघांमध्ये टक्कर आहे। आज नागरिक समस्या म्हणजे खूप समस्या आहेत। सांगायला म्हणजे तुम्हाला मोजके सांगतो, रोड बघायला गेलं की दुर्वावस्था रोडची, सगळीकडे कचरा आहे, सगळीकडे खड्डे खाऊन ठेवलेले, लोकांना गाडी चालते, सारखी लोक घसरून गिल्लीतले पोरं निघाले पडतात बाहेर। पाण्याची परिस्थिती पाणी पूर्ण संभाजीनगरला पाण्याची परिस्थिती एकदम डेंजर आहे। अहो, एवढा पर्यंत नाथ सागर एवढा मोठा पाण्याने तुडून भरला असताना इथं पाण्यासाठी लोक तरसतात। पाणी यायला काय तयार नाही, कुणी काय सांगायला तयार नाही, का पाणी येत नाही, काम बरोबर व्हायला तयार नाहीत। आणि मी प्रभाग
प्रभाग क्रमांक 7 मध्ये राहतोय आणि तिथं गौरव पुरंदरे उभा आहेत आणि त्यांनी जे मग ह्या माध्यमातून पाण्याच्या माध्यमातून लोकांच्या समस्यातून जे काम करायला सुरू केलं आणि ते काम त्यांचे तलबदार काम पाहून असं वाटलं की आता कोणतरी आमची आशा आम्हाला आशा वाटली आणि आम्ही आतापर्यंत फक्त माझा जसा मतदानाचा हक्क झाला तसा मी शिवसेनेला मतदान करतोय. मी कट्टर शिवसैनिक असल्यामुळे आणि पण तरी माग एवढे वेळ झाल्यापर्यंत काम काही झालेलं नाही. आता आम्हाला त्या पुरंदरे जो आहे गौरव पुरंदरे हा आम्हाला असं वाटलं की आता हा मात्र कट्टरदार काम करणारा आहे, हा नेता आहे आणि ह्यांनी खूप लोकांच्या समस्याला धावून जाणं, दुःखाला सुखाला धावून जाणं हे त्याची जी तडफदारपणा आहे ते आम्ही जाणला आणि आम्हाला आता आम्ही मी पण त्या मतदान करणार आहे आणि हे सगळं त्यांचे जे काम आहे ते काही पद नसताना काही नसताना एवढं तडफदाराने काम करतात, लोकांच्या संघटनाला जाऊन जातात, दुःखाला सुखाला जाऊन जातात, फोन केल्या ताबडतोब हजर होतात. हे त्यांचं मी जे तडफदारपणा पाहिला मग सगळ्या लोकांनी जेव्हा फिरतो तर एकच तोंडामध्ये नाव आहे गौरव पुरंदरे. राहुलचे आहे तर राहुलचं गाव त्याचप्रमाणे राहुलचे आहे आणि त्यांचा जो मुलगा राहुल आहे त्याचं अप्रतिम काम आहे. राहुल जो आहे ना तर ह्या राहुलच्या आईचं मला वाटतं संभाजीनगरमध्ये रेकॉर्ड तोड बहुमत हे फक्त राहुलच्या आईला रेकॉर्ड तोड मतदान होणार. या प्रभाग क्रमांक 7 मध्ये मी कुमार बैराम मोरे या भागामध्ये कमीत कमी मी 40 वर्षापासून जातोय. सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे तो शुडकोच्या बाबतीमध्ये पाण्याचा. 10-12 दिवस पाणी येत नाही. हे सरकार आम्हाला सांगत होतं सुरुवातीला की आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुम्हाला दररोज पाणी देऊ असं शिवसेना भाजपच्या सरकारने सांगितलं, परंतु त्यांनी आमचं वचन पूर्ण केलेलं नाही. दुसरं म्हणजे फ्रीहोल्ड संसदेमध्ये पार्लमेंटमध्ये ठरलं की फ्रीहोल्ड करायचं, पण शिडकोचे नागरिक आजही शिडकोचे नागरिक परेशान आहे. आम्हाला फ्रीहोल्ड झालेलं नाही आतापर्यंत. त्या फडणवीसनी 10 वेळा सांगितलं की संभाजीनगरच्या शिडको नागरिकांना त्रास होऊ देणार नाही, आम्ही फ्रीहोल्ड करून देऊ, आम्ही टॅक्स माफ करू. ते टॅक्स माफ केला नाही, फ्रीहोल्ड केलं नाही. माननीय उद्धव साहेब ठाकरे त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले 2.5 वर्षासाठी. त्या बिचाऱ्यांनी आमची 4800 पाणीपट्टी होती, यावेळेला त्यांनी 1900 रुपये पाणीपट्टी केली, अर्धी पाणीपट्टी केली. सरकारला धारेवर धरलं त्यांनी लोक याच्यामध्ये विधानसभेमध्ये. त्यांनी सांगितलं की दररोज पाणी तुम्ही दिलं तर आम्ही 48 रुपये नागरिकाला पाणीपट्टी भरायला लावू. तुम्ही जर पाणी 64 दिवस देता 365 पैकी आणि तुम्ही 4800 पाणीपट्टी कोणत्या बेसवर घेता? आणि सगळ्यात जास्ती महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरमध्ये पाणीपट्टी आहे. या महापालिकेचं या भाजप शिवसेनेच्या सरकारने फार वाटोळं केलं. आज नागरिक या ठिकाणी त्रस्त आहेत. आज लाईटच्या बाबतीमध्ये परेशान आहेत. पूर्ण वायर आहेत रस्त्यानी, इकडे हात लागतो तिकडे हात लागतो. ड्रेनेज लाईटचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. रस्ते या ठिकाणी आता उद्धव साहेबांच्या काळामध्ये 250 कोटी या शहराला दिले तेव्हा रस्त्याची कामं झालेले आहेत. या नागरिकाला मेन म्हणजे फ्रीहोल्डचं महत्वाचं आहे. आज शिडको अडकोचा ज्यावेळेला शिडको हस्तांतर झालं 2006ला त्यावेळेला शिडकोने 54,000 कोटी या महापालिकेला हस्तांतर केलेले केवळ या शिडको अडकोच्या नागरिकाची कामं व्हावीत म्हणून. परंतु या सरकारने काय केलं, महापालिकेमध्ये तिकडेच पैसा खर्च केला आणि शिडको अडकोच्या नागरिकांना टोटल वाऱ्यावर सोडून दिलेला आहे. आता या ठिकाणी पूर्ण नागरिकाचा आम्ही ज्यावेळेला वैचारिक पात्रता हे करतोय, ज्यावेळेला विचाराची हे करतोय त्यावेळेला सांगितलं की आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीमागे आहोत. आम्ही उद्धव साहेबांशी ज्या लोकांनी गद्दारी केलेली आहे त्या गद्दाराला आम्ही गाडण्याशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणून या ठिकाणी मशाली लोकांची प्रतिक्रिया आहे. मशाली चिन्ह या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालू आहे. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 मधून राहुल सोनवणे यांची आई उभा आहे, सुदाम सोनवणेच्या मिसेस उभा आहेत, त्या ठिकाणी पुरंदरे उभा आहे. कारण दुसरी गोष्ट म्हणजे ब्राह्मण कॅन्डिडेट या भाजप सत्ता असताना सुद्धा ब्राह्मण कॅन्डिडेट कोणी दिला नाही, पण उद्धव साहेबांनी ब्राह्मण कॅन्डिडेटला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे.